मंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये त्यांच्या मुलानं हॉटेलची बोली संजय शिरसाट यांच्या मुलाने आणि त्याच्या काही मित्रांनी एकत्र येऊन 67 कोटीची बोली लावली। हे हॉटेल होतं 110 कोटीचं आणि ह्यांनी लावली बोली 67 कोटीची। त्यानंतर संजय शिरसाट हे चांगले वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि त्यांनी मुंबईत घेतलेलं आलिशान घर त्यावरून सुद्धा त्यांना चांगलं ट्रोल करण्यात आलं। संजय राऊत यांनी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले, अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रश्न विचारले, तसंच काही समाज माध्यमांवर सुद्धा संजय शिरसाट यांच्यावरती या सर्व त्यांच्या घरावरती हॉटेलच्या बोलीवरती सर्ववर प्रश्न उपस्थित करण्यात आला। सामान्य माणूस एखाद्या गावातून येऊन जो शहरात आपलं घर एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये घेऊ शकतो तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे 110 कोटीचं जे हॉटेल आहे ते फक्त 67 कोटीमध्ये कसं काय घेतलं जातं, मंत्र्याच्याच मुलाला एवढ्या कमी किमतीच्या बोलीमध्ये कसं काय दिलं जातं असा सुद्धा प्रश्न निर्माण केला गेला। दुसरी गोष्ट म्हणजे मंत्र्यांनी यावरती उत्तर देताना सांगितलं की मी माझ्या मुलाला या बोलीमधून मागे घेण्यास सांगतो, या लिलावातून मागे घेण्यास सांगतो आणि जेव्हा माघार घेण्यास सांगणार आहे त्यामुळे अशी सुद्धा चर्चा आहे जेव्हा जर या मुलानं जर माघार घेतली, जर संजय शिरसाट यांच्या मुलाने या लिलावातून माघार घेतली तर त्यांचे 20 लाख रुपये आहेत ते जप्त केले जातील किंवा त्यांना तो 20 लाखाचा दंड होऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे संजय शिरसाट यांनी आपलं वक्तव्य करत असताना सांगितलं होतं, पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की जेव्हा संभाजीनगरमध्ये 10 दिवसांपूर्वी माझ्या मुलाने जे हॉटेल खरेदी केलं किंवा ज्याची बोली लावली होती त्याची मागील 10 दिवसापासून चर्चा आहे, परंतु हेच हॉटेल खरेदी करण्यासाठी 7 वेळा लिलाव प्रक्रिया पार पडली, परंतु त्यामध्ये कोणी सहभागी झालं नाही। परंतु माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी सहभाग घेऊन हे हॉटेल खरेदी करण्यासाठी 67 कोटीची बोली लावली आणि त्यानंतर टीकास्त्र सुरू झालं। तर संजय शिरसाट यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या मुलाला मी यातून माघार घेण्यास सांगतो, जर कोणाला पुन्हा एकदा भरायचं असेल टेंडर तुम्ही भरू शकता, 100 कोटीचं हॉटेल जर तुम्ही खरेदी केलं किंवा 90 कोटीला खरेदी केलं तर त्याचा फायदा तुम्हालाच आहे असं सुद्धा संजय शिरसाट यांनी म्हटलं। तसंच संजय शिरसाट यांच्यावरती जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं विरोधकांकडून। संजय राऊतांनी चांगलंच शिरसाट यांना घेरलं आणि आता शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला शाब्दिक चकमक आपल्याला पाहायला भेटते। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब